1,500 रुपयात लाडकी बहीण होते का? 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येईल तेव्हा 3,000 रुपये देऊ. संजय राऊतांची नांदेडमध्ये घोषणा. अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये रात्री 3 तास खलबतं. शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत आणि शिंदे गट दादा गटामध्ये आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा. सूत्रांची माहिती. येत्या पंधरवड्यामध्ये 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष्य, तर भाजपाचं 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट. जिंकण्याची शक्यता असलेल्या 75 जागांवर भाजप भर देणार. महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नको. मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडच्या जागेवर कुणाचाही दावा नाही. मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम. भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री आत्राम मैदानात. माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन. दीर्घ आजारानं वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोड ते वांद्रे सीलिंग मार्गाचं उद्घाटन. कोस्टल रोडवरून शिंदे फडणवीसांचा प्रवास. शिंदेंच्या गाडीचं स्टिअरिंग फडणवीसांच्या हाती. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट परिसरातील बॅरिकेटिंग नागरिकांनी तोडलं. नदीमध्ये विसर्जनाला बंदी घालण्यात आल्यानं नागरिक आक्रमक. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप. किनारपट्टीसह विदर्भात देखील जोर कमी राहणार. हवामान खात्याचा अंदाज.